नाव गायत्री प्रवीण मोहारे, इयत्ता 6वी. शाळेचे नाव जीव उच्च प्राथमिक शाळा मेंढोली, तहसील वणी, जिल्हा यवतमाळ. माझ्या कथेचे नाव आहे पुस्तकी ज्ञान. पुस्तकी ज्ञान. नसरुद्दीन एका नावेमध्ये बसून नदी पार करीत होता. तो आणि त्याचा मित्र नावाडी असे दोघेच नावेमध्ये होते. नसरुद्दीन स्वतःला मोठा ज्ञानी समजत असे. दुसऱ्याला अज्ञानी दाखविण्यात त्याला नेहमी आनंद वाटायचा. तशी संधी मिळाली की तो कधीच सोडायचा नाही. त्याने नावड्याला विचारले, तुला व्याकरण वगैरे काही ठाऊक आहे का? भाषेचं ज्ञान आहे का? नावाड्या म्हणाला, बोलता येतं, लिहिता वाचता काही येत नाही मला. नसरुद्दीन म्हणाला, अरे रे, झालं बघ तुझं पाप आयुष्य वाया गेलं. जो लिहू वाचू शकत नाही त्याला आयुष्यामध्ये काय ज्ञान मिळणार? नावाड्या हसला. नाव थोडी पुढे गेल्यावर त्याने त्याला परत विचारले, गणित येतं का? नावाड्या म्हणाला, नाही, फक्त माझा गणितासोबत काही संबंध नाही, फक्त मोजता येतं. त्याने त्याला परत विचारले, आकाशातील तारे याविषयी माहीत आहे का? नावाड्या म्हणाला, नाही. झालं तुझं पूर्ण आयुष्य वाया गेलं. तेवढ्यात जोराची वावटळ येते. नाव हालू लागते. नाव उलटून जाण्याचे चिन्ह दिसू लागते. नावाड्या म्हणतो, साहेब, तुम्हाला पोहता येतं का? नसरुद्दीन म्हणतो, नाही. नावाड्या म्हणतो, झालं तुमचं सारं आयुष्य व्यर्थ गेलं. मला पोहता येतं. मी उडी मारून माझा जीव वाचवतो. तुम्ही बसा तुमची गंत सोडवत आणि आकाशातील तारे मोजत आणि घ्या जलसमाधी. या कथाचे तात्पर्य शिक्षण हे व्यवहार उपयोगी असावे. नुसतं पुस्तकी नसावे. शिक्षण जीवनानुभव असावे, नुसतं पुस्तकी नसावे. धन्यवाद.